नमस्कार मित्रांनो, सध्या मी नरखेड शहरातील इंदिरानगर परिसरात आलेलो आहे आणि सध्या नरखेड शहरामध्ये जसे थंडीचे वारे सुरू आहे तसे निवडणुकीचे सुद्धा वारे सुरू आहे आणि इंदिरानगर परिसरातील नागरिक काय म्हणतात, काय त्यांच्या समस्या जाणून घेऊया। भाऊ, काय समस्या तुमच्या वार्डामध्ये? आमच्या वार्डामध्ये पाणीची आहे परेशानी, हे नाल्या नाही आहे, गड्डे गुड्डे आहे, बरसातमध्ये पुरे इथं डोबळे थांबते, मच्छराची परेशानी आहे, सगळ्या गोष्टीची परेशानी आम्हाला। हे टोंगू बसवले, पहा बघ कसं पाणी आमच्या पुरे घरात पाणी येते। रस्ता बांधला, नाल्या नाही बांधल्या का? नाही, नाल्या पाहिजे ना आम्हाला इकडे। अच्छा, आणखी भाऊ काय म्हणतात तुम्ही? 6 महिने नळ देता इंदिरानगर, 6 महिने नळ देते आणि 12 महिन्याचं बिल नगर परिषद आमच्याकडून येते। मला हे म्हणायचं आहे की बाबा तुम्ही परिपूर्ण दररोज नळ द्या आणि नागरिकाकडून बिल घेऊन जा। इथचे नागरिक पूर्ण बिल भरते। हे समस्या आणि पाण्याची समस्या, एक मोटर एक दिवस बंद झाली म्हणते, बैकली म्हणते आणि महिनाभर नळ नाही देत। समस्या पाण्याची भरपूर आहे। इथे एक दिवस नळ देते ना, एका दिवसाचे 8 नळ चालू आहे। अच्छा, म्हणून माझं म्हणणं आहे की बाबा इथं अतिक्रमण बी भरपूर आहे। अतिक्रमण अतिक्रमण बी हटलं पाहिजे आणि इथं जे डमरू वगैरे इथं जे डमरूची जी व्यवस्था होती, इथं फंड आला असन किंवा न आला असन, पण इथं जे डमरू बी बसवण्यात यावे हे माझी परिपूर्ण इच्छा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न नळाची जी आहे, नळ इथं देण्यात यावा दररोज, कारण नागरिकांना भरपूर त्रास आहे इथं। सकाळी नळ द्या आणि परिपूर्ण त्रास इथून मुक्त करा आणि स्वच्छता अभियान चांगलं राबवा। हे आमची समस्या आहे आणि आमच्या समस्या पूर्ण करायला पाहिजे नगर परिषदेने। हे आमच्या परिपूर्ण मागणी आहे। अच्छा, 1500 रुपये बिल आहे। 1500 रुपये बिल झालेले आहे। 1500 रुपये बिल भरायला आहे, 6 महिने नाही येते। एक दिवसाआड नळ सोडलं जाते। मग 1200 बिल आम्ही देऊन राहिलो, पूर्ण वर्षपर्यंत घेतलं। मोटर लावायचं, पाणी भरत नाही तर पाणी होत नाही आमच्याला, काहीच नाही, बारीकशी धार राहते। मग किती परेशानी आहे आम्हाला। भाऊ आता मला सांगा, निवडणूक आहे, तुमच्या वार्डातून काही उमेदवार उभे राहतील, तर मला सांगा त्यांनी कोणत्या कोणत्या समस्या दूर केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटते? प्रत्येक उमेदवार इथे उभा आहे पण त्या समस्या परिपूर्ण करतच नाही। निवडून आल्यानंतर ते लोक चालले जातात। कोणत्या समस्या केल्या पाहिजे दूर तुम्हाला वाटते? समस्या ह्या दूर केल्या पाहिजे। इथे जे नाल्या रोड ते परिपूर्ण हर वर्षी करतात ते लोक, पण ज्या समस्या आहे, नाले, डमरू, लाईन वगैरे, पाण्याची समस्या, या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इच्छा आहे। स्वच्छता अभियान राबवली पाहिजे आणि त्याने परिपूर्ण ज्या नगरातून जो उमेदवार उभा राहते त्याने परिपूर्ण इथं लक्ष दिलं पाहिजे। तो अगर निवडून चालला गेला तर मग काही विषय नाही, तो बोलून जातो सगळं विषय। आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर तो काय करते तर इथं 5 वर्षात आपला समस्या इथं सांगते का नाही मी हे करत हे करत, काही कोणी करत नाही। म्हणून आमच्या समस्या परिपूर्ण झाल्या पाहिजे, याच्यासाठी आमची मागणी आहे। दुसरा काही विषय नाही, या निवडणूकचा फंडा नाही आहे, त्या नागरिकाच्या समस्या आहे, त्या काही याच्यात निवडणूकचा फंडा नाही आहे। म्हणून ह्या आपल्या परिपूर्ण हे ज्या आमच्या समस्या त्या पूर्ण करायला पाहिजे नगर परिषद, हे आमची मागणी आहे। नगर परिषदचं सर्वेक्षण केल्यानंतर असं लक्षात येते की पूर्ण नगर परिषदमध्ये किंवा नरखेड नगरीमध्ये टग्गू हा लावण्यात आला आहे, पण इंदिरानगरमध्ये टग्गू लावण्यात आलेला नाहीये। म्हणजे चेकर्स म्हणतात तुम्ही त्याला? चेकर्स। अच्छा, चेकर्सचा मुद्दा महत्वाचा आहे। आणि वाढीव जे पाणीपट्टी कर आहे हा जो आहे 1200 वरून 1500 रुपये करण्यात आला आणि नळ जो सोडण्यात येते तो 1 दिवसाआड सोडण्यात येते। म्हणजे नगर परिषद हे जे टॅक्स वसुली करते हे 6 महिन्याचं करण्यात येते आणि बिल पूर्ण फाडण्यात येते 12 महिन्याचं। 12 महिन्याचं। अच्छा, म्हणजे तुमची नगर परिषदेला विनंती आहे, येणाऱ्या जे काही निवडणुकीमध्ये जे काही सदस्य अध्यक्ष निवडून येतील त्यांनाही विनंती आहे की तुमच्याच वार्डातील नाही तर गावातील संपूर्ण वार्डातील जे काही पाण्याचं बिल 12 महिन्याचं पाठवत आहे, 6 महिने नळ देत आहे, तर कुठेतरी बिलात कमतरता करावी। नरखेड शहरासाठी हा विषय आहे। अच्छा, नरखेड शहराचा पूर्ण हा विषय आहे। एकाच आणि सगळ्यात जास्त फंड जो आहे का नाही ह्या वस्तीमध्ये, दलित वस्तीमधून सगळ्यात जास्त फंड पाठवले जाते आणि तो फंड सगळीकडे ट्रान्सफर केला जाते आणि बाकीचे कामं केले जातात आणि इकडले कामं जे आहेत ती राखीव ठेवले जातात। अच्छा, हा, या फंड हा जो फंड येते तो पूर्ण वापरला नाही जात। फंड दुसरीकडे करण्यात येते आणि इंदिरानगरला जसं तसं ठेवून देते, काही विषय नाही ना। या असेच 5 वर्ष अगर हे लोक करत गेले तर मग या इंदिरानगरच नाही पुढे नरखेडची व्यवस्था तशी होणार आहे सर। म्हणून म्हणतो प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, समस्या तुम्ही सोबत पाठवा,
त्याच्याकडून जेणे काही ते लोक काही आमच्यासाठी करत योग्य आहे की निवडणूक आहे किंवा निवडणूक झाल्याच्या नंतर जो बी उमेदवार इथे निवडून त्यानं आपले इथं लक्ष केलं पाहिजे. त्या योग्य समस्या पद्धतीनं आम्हाला न्याय मिळून काम केलं हा. पाहिजे असं आमच्या असं अपेक्षा नाही का बा कोणा हे फंड आपणाला नाही आपण ह्या विषय याच्यात झाला नाही. पुऱ्या नरखेडसाठी हा विषय आहे. पाण्याच्या समस्या इथं दूर झाल्या पाहिजे. रोड नालेच केल्यानं दुरुस्त होणार नाही आहे आता ना. हे माझं हे घर नाही. बनलेलं आहे इथून तिथून त्याची नालीच याची नाही आहे कशी तिकडे सोय आहे? समोर आणि सगळं सांडपाण्याचं पुण्यासाठी वगैरे आम्ही पाहिजे. कशी काय सोय करावी. तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या नागरिकांच्या समस्या यांनी सांगितलेल्या आहे की या ठिकाणी रोड बनलेला आहे पण या ठिकाणी नाली नाही. पावसाळ्यात पाणी जाणार कुठे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा रस्ता आधी किती मोठा होता आता किती लहान झालेला आहे. या ठिकाणी रस्त्यावर कचरा गिट्टी या ठिकाणी पडलेली आहे. नागरिकांना त्रास होतो आहे आणि नागरिकांच्या समस्या या ठिकाणी जशी पाण्याची समस्या आहे त्यानंतर त्यांच्या परिसराचा विकास व्यवस्थित झालेला नाही. तर त्यांचं एकच म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार या परिसरातून उभे राहतील त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर या परिसराचा विकास व्हायला पाहिजे. नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी. पाहूया या निवडणुकीनंतर या प्रभागाचा विकास होतो की नाही. कॅमेरा पर्सन राहुलसह मी शेखर पाटील, न्यूज नरखेड.